मर्यादेबाबत सर्वोच्च न्यायालयामध्ये 27 जानेवारीला सुनावणी होणार। सरन्यायाधीश सूर्यकांत यांच्या नेतृत्वाखालील खंडपीठापुढे सुनावणी निश्चित। 20 जिल्हा परिषदा आणि 200हून अधिक पंचायत समित्यांचं भवितव्य ठरणार। ठाण्यामधील महापौरपदाच्या दावेदार विमल भोईर आणि दर्शना जानकर यांनी घेतली एकनाथ शिंदे यांची भेट। ठाण्याच्या महापौरपदी अनुसूचित जातीचं आरक्षण पडल्यामुळे 5 ते 6 नगरसेवक महापौरपदाच्या शर्यतीमध्ये। केडीएमसीमधील शिंदेंच्या शिवसेनेचे नगरसेवक अज्ञातस्थळी रवाना। नगरसेवक नाशिकमधील अज्ञातस्थळी ठेवण्यात आल्याची सूत्रांची माहिती। फोडाफोडीच्या राजकारणात शिंदेंच्या शिवसेनेची खेळी। नवी मुंबईतील भाजपच्या 66 नगरसेवकांचा गट स्थापन। नवी मुंबईत भाजपचे 66 नगरसेवक असून महापौरपदाबाबत वरिष्ठ निर्णय घेतील। संजीव नाईक यांची माहिती। तर शिंदेंच्या शिवसेनेचे नगरसेवक आमच्या संपर्कात नाहीत, संजीव नाईक यांचं स्पष्टीकरण। लातूर महापालिकेसाठी काँग्रेसकडून 3 नावं चर्चेत। काँग्रेस कुणाला महापौर करणार याकडे सर्वांचे लक्ष। कांचन अजनीकर, जयश्री सोनकांबळे आणि मनीषा बसपुरे यांच्या नावांचा समावेश। अचलपूरमध्ये भाजपच्या गटामध्ये एमआयएम काँग्रेस नाही। मंत्री बावनकुळे यांची माहिती। भाजप एमआयएमला कधी सोबत घेणार नाही। भाजपचा एमआयएम सोबत काहीही संबंध नाही, बावनकुळे यांची प्रतिक्रिया। अचलपूरमध्ये भाजप एमआयएम युती न झाल्याचं दोन्ही पक्षांकडून स्पष्टीकरण। एमआयएम सोबत युती नाही। भाजप नगराध्यक्ष रुपाली माथने यांचं बावनकुळेंना पत्र। तर भाजपसोबत एमआयएमने युती केली नाही। एमआयएमचे प्रदेश उपाध्यक्ष युसुफ पुंजानी यांचं स्पष्टीकरण। चंद्रपूर महापालिकेसाठी ठाकरेंच्या शिवसेनेकडून वंचितसोबत गटाची नोंदणी। चंद्रपूर महापालिकेमध्ये जो पक्ष महापौर पद देईल त्यांच्यासोबत आम्ही जाऊ। ठाकरेंच्या शिवसेनेचे चंद्रपूर जिल्हाध्यक्ष संदीप गेरे यांची मागणी। जालन्यामधील 475 ग्रामपंचायतींवर प्रशासक राज येणार। ग्रामपंचायत निवडणुका 4 महिने लांबणीवर पडण्याची शक्यता। फेब्रुवारी महिन्यामध्ये मुदत संपणाऱ्या ग्रामपंचायतींमध्ये अनेक मोठ्या लोकसंख्येच्या गावांचा समावेश। आंबेगाव विधानसभा मतदारसंघात माजी मंत्री दिलीप वळसे पाटील यांच्यासमोर मोठं आव्हान। आंबेगावमध्ये ठाकरेंची शिवसेना, शिंदेंची शिवसेना आणि शरद पवारांची राष्ट्रवादी एकत्र। जिल्हा परिषदेसाठी 3ही पक्ष एकत्रित लढणार। परभणी जिल्हा परिषदेच्या अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी अनेकांचं पक्षांतर। अनेक दिग्गजांचं तिकीट कापल्यामुळे नेत्यांचं पक्षांतर। जिल्ह्यातील राजकारणामध्ये खळबळ। खेड आळंदी विधानसभा मतदारसंघात शिंदेंची शिवसेना आणि भाजप एकत्र। जिल्हा परिषदेसाठी दोन्ही राष्ट्रवादी सुद्धा एकत्र लढणार, तर ठाकरेंची शिवसेना स्वतंत्र लढणार असल्यामुळे निवडणुकीमध्ये रंगत। नंदुरबार नगरपालिकेच्या विशेष समित्यांच्या सभापतींची निवड। नंदुरबारमध्ये शिंदेंच्या शिवसेनेची एक हाती सत्ता। बांधकाम सभापती देवेंद्र जैन, महिला आणि बालविकास शीतल वसावे आणि पाणी पुरवठा कैलास पाटील यांची निवड।